पण ही जे रिअल फॅक्ट आहे ना, म्हणजे पुढे गेल्यावर काहींना कळेल नाही कळेल, आता जे वाईट असं कोणी नसतं रे, बाय बर्थ तुम्ही एकदम भारीच असतात. पण काय होतंय, थोडं जसं ऍटमॉस्फिअर बदलतं त्या स्वरूपात बदलतंय. सगळे इंग्लिश तुम्ही भारीच आहे, फक्त एवढे तुमचं जे विद्यार्थी आहे ते वेगळ्या कामात वापरतात. तर एवढे राहिले आता 40-50 दिवस, यामध्ये तुम्ही बेस्ट परफॉर्मन्स देऊ शकता. अजून आयुष्य एक तर फाउंडेशन आहे, बेस आहे तुमचा. हा ते तुम्ही कोणतीही एक्झाम द्या, कुठेही जा, तर टेनचे मार्क्स मॅटर करतात. आणि कोणी किती लय छानपणा सांगत असेल ना, प्रॅक्टिकल पाहिजे, स्किल पाहिजे, तर त्याच्यापेक्षा मार्केटमध्ये मेरिट विचारलं जातं. कोणत्याच IAS अधिकाऱ्याला, IPS अधिकाऱ्याला त्यांचं स्किल किती त्यांच्याकडं, प्रॅक्टिकली नॉलेज किती त्यांच्याकडं, ते कधी हे ऍट द एंडला इंटरव्ह्यूला विचारलं जाईल, पण बिफोर त्यांच्या एक्झामच कंडक्ट केल्या जातात आणि त्याच्यामध्ये मेरिटच बघितलं जातं. तुम्ही किती हार्ड वर्किंग आहे. मी नेहमी सांगतो की 4 शब्द त्यांच्याकडे नेहमी त्या IAS IPSच्या डिक्शनरीमध्ये ते ठेवतात. 2 गोष्टी सोडतात, 2 गोष्टी स्टार्ट करतात, ते म्हणजे नींद आणि निंदा. दुसऱ्यांबद्दल बोलणं, निंदा बंद करतात आणि नींद वरती कंट्रोल करतात. आणि 2 गोष्टी सुरू करतात, त्याग आणि तपस्या. तपस्या म्हणजे तुम्ही अभ्यासाला बसून कष्ट करतात, एफर्ट पळावंसं वाटतं. आता अभ्यासाला बसलं तर लगेच मेसेज वाटतं, नोटिफिकेशन येतं, टीव्ही कडे जा वाटतं, किचन मध्ये पळा वाटतं, मित्राचा फोन येतो, नाही आला तर आपण त्याला फोन करतो. सगळ्या गोष्टी घडतात. तर याच्यामध्ये तुम्हाला भागायचं असेल तर याच्यासाठी तुम्हाला स्ट्रिक्ट डिसिप्लिन आणि तपस्या लागेल. आणि त्याग, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला एंटरटेनमेंट म्हणून करिअर पुढे तुमची लाईफला शेपिंग नाही करू शकत, ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये तुम्हाला खराब करणारे, चांगले करणारे किंवा जे तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतात त्या सगळ्या गोष्टी आल्या, मोबाईल आले, तुमचे फ्रेंड आले, तुमचे रिलेटिव्ह आले, आमच्यासारखे काही टोमणे मारणारे शिक्षक आले, यांना बाजूला सोडा. ज्याच्यातून तुमचं करिअर घडणारे, आयुष्याला शेपिंग येणारे, तुम्ही एक रफ जो स्टोन आहे त्याच्यापासून तुमची पूजा केली जाईल, एवढं चांगलं दगडाची मूर्ती तयार होईल. सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता फक्त त्याग करून. आणि सगळं पॉसिबल आहे. हे एज आहे, ह्या एज मध्ये मी तुम्हाला सांगतो, आत्ताच्या मुवमेंट मध्ये 1.5-2 महिन्यांनी हे तर आपलं आयुष्य नाही. परत एकदा सांगतो, एक पॉईंट याला पर्सेंट पण याला लाईफ समजत नाही. पॉईंट वन असं काय, हा फक्त लाईफचा एक छोटासा भाग आहे. जसं एखादं मूवी बघतात, एंटरमेशन किंवा थोडासा भाग येतो ना, तसे लाईफ एक जर्नी स्टार्ट आहे. फक्त याच्यामध्ये तुम्हाला तुमचं स्किल, तुमचे एफर्ट आणि तुमची बुद्धी आहे हुशारी वापरायची. तुम्हाला ती आता तयार नाही करायची, ऑलरेडी बाय बर्थ तुमच्या आईवडिलांकडून भेटलेली तुम्हाला, फक्त आता युटिलाइज करायची. आणि ती कशी करू शकतो? नींद, निंदा, त्याग, तपस्या, ह्या गोष्टी जर तुम्ही इम्प्लिमेंट केल्या, विद्यार्थ्यांच्या अवस्थेमध्ये त्या पाहिजे. आज जर आपण खूप कष्ट केले तर येणाऱ्या म्हणजे हे 10वी 2 आणि पुढचे 5-6-7 वर्ष जर कष्ट केले, पुढचे 60 वर्ष तुम्ही ITत आरामात जगू शकता. नाहीतर आता तुमचं जर एन्जॉयमेंट चाललं, पेपरला नाव टाकलं, MCQ लिहिले, जे पडतील तर माझा नाईलाज आहे, तुमच्यामुळे मला वाईट बनावं लागतं. एवढं वाईट नाही, तुम्ही फेल होत असेल तर माझं काम आहे तिथपर्यंत जा. धक्के देत त्रास होतो ना, एखाद्या स्टॅच्यू आहे त्याची आपण शेपिंग करताना त्रास होतो ना त्याला. एखादा दगड म्हणतो नाही मला जमतच नाही, त्या दगडाला काय केलं जातं म्हणजे पायरी, एखाद्या मंदिराची किंवा टेम्पलची पायरी बनवली जाते आणि ज्याला बेस्ट जो होल्ड करतो, पेशन्स धरतो, जेवढे घनाचे घाव सहन करतो, त्याची मूर्ती तयार होते आणि त्याची पूजा केली जाते. आणि इथं जो दगड बाहेर आहे, जो म्हणतो मला बदलायचं नाही, इरेग्युलर शेप आहे, त्याला पायरीसाठी वापरलं जातं आणि त्याच्यावरती चपला ठेवल्या जातात. म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनाला आकार देऊ शकता, ही तुमची जिम्मेदारी. बाकी ऍटमॉस्फिअर चालू आहे, वाईट कोणी नसतं, आपण वाईट असतो. आपण वाईट घेतो ना तर आपण वाईट, आपले फ्रेंड कधीच वाईट नसतात. आपण निगेटिव्ह असतो, आपल्याला ते आवडत असतं, आपल्याला चांगलं तर आवडत नाही. तर आपण आपला मित्र कधीच वाईट नाही, तुमचे कोणतेच मित्र वाईट नाही. जे म्हणतात ना तो मित्र वाईट त्यासोबत अजिबात नाही. तुम्ही जे घेता तसं तुम्ही ट्रान्सफॉर्म करा. तर इनपुट तुम्हाला जे पाहिजे ते घेतात ना, तिथं तर प्रेशर नाही ना, हे 2-3 शिवाय शिकणार फटका देतो, ते ऑटोमॅटिक शिकतात ना. हा हे फॉर्म्युला आला पाहिजे ना, चांगलंय, तर त्याला चांगल्या गोष्टी जाणून बुजून शिकवाव्या लागतात आणि वाईट गोष्टी, चांगल्या गोष्टी नाही शिकल्या तर ऑटोमॅटिक शिकल्या जातात. रिकामा आहे ना, ऑटोमॅटिक शिकलं जातं. लक्षात आलं? तर
ह्या 2 महिन्यामध्ये खूप तुम्हाला तकलीफ होणार आहे, तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम होणार, तुमच्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम क्रिएट होणार, तुम्ही डिस्टर्ब होईल, असं नेचर तुम्हाला संकट पाठवणार आहे. पण तुम्ही अजिबात घाबरायचं नाही, तुम्ही लढायचं. कारण हा जन्म आपला लढण्यासाठी आणि लढून जिंकण्यासाठीच आहे, त्याच्यासाठीच आपल्याला लढायचं आहे. लक्षात आलंय का? आपलं लाईफच त्यासाठी. आपण आयले गेले नाही. आपल्या मातीमध्ये कितीतरी लोकांनी निरागस व्यक्तींनी बलिदान दिलंय, तेव्हा आपण हे आता मोकळा श्वास घेतो. कितीतरी थोर युग पुरुष होऊन गेले, त्यांची सगळी एफर्ट आहे आपल्यासाठी. आपल्याला तयार झाला असं अरे नाही, जीवन खूप सुंदर आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने एकदम मस्ती मजा सगळं करा, पण स्वतःचे जीवन. पॅरेंट्सने तुम्हाला सांभाळलं. मी तुम्हाला सांगतो यासाठी आपण त्यांचे आपल्या शरीराची कातडी जरी काढून त्यांच्या पायाची चप्पल तयार केली ना तरी त्यांचे उपकार फिटणार नाहीत. पण हे करण्यापेक्षा आपण आनंदात राहिलो ते ऑटोमॅटिक आनंदित होते. तुमच्याकडून काही नाही पाहिजे त्यांना. तुमच्यामधले काही काही पालक रडतात ढसा लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. तुमच्यामधूनच इतके बेकार वागतात काही काही मुलं. जन्मते ते म्हणतात कधी कधी उगाच जन्माला आलं हे कार्ट असं म्हणतात ते. तर याच्यासारखं मोठं वाईट कोणतंच नाही तुमच्या जीवनामध्ये. तुमच्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला नाविन्याने काही नवीन नाही मिळवायचं, फक्त हार्ड वर्क करायचे, एफर्ट करायचे. आणि सक्सेसचा कोणताही शॉर्टकट नाही. तुम्हाला बसावं लागेल, वाचावं लागेल आणि मेहनत करावं लागेल. लक्षात आलं? तर थांबूया आपण.